चालू झालं. सर्वांना क्रांतिकारक जय लवजी, जय संविधान, जय भीम. आज आपण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयावरती आलेलो आहोत. येण्याचं कारण म्हणजे तृतीयपंथी आपले सोनीताई बाळू वाघमारे यांच्यावर व त्यांच्या भाऊजाई यांना घरात घुसून मारहाण केली. आज एवढ्या स्वरूपामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपात तिला मारहाण केली. यांना सुद्धा मारहाण करून यांना फार हॉस्पिटलमध्ये पाठवलं आहे. यांच्यावरती तर एवढा जखमा केल्यात, त्यांच्या लहान मुलांना सुद्धा मारलेलं आहे. तरीसुद्धा भोसरी पोलीस स्टेशनचे साहेबांनी अजूनपर्यंत गुन्हा दाखल केला नाही. त्याचबरोबर यांच्यावरच गुन्हा दाखल केलेला असला अशी माहिती मिळते. आणि त्यांच्या घरी मार्शलवाले कमीत कमी 2-3 वेळा येत आहेत. मार्शलवाले येऊन यांना एवढं भेडवण्याची कामं चालू आहे की यांचा शोध चालू आहे. 3 दिवस झाले. पण आता आम्ही आमच्या वकिलांमार्फत आज आपण भोसरी पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क साधला असता आम्हाला असं समजलं की यांच्यावरती कुठल्याही अजूनपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. आता यांनाच मारहाण करून यांच्यावर कसा गुन्हा दाखल होईल हा आमचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून आम्ही असं सांगू इच्छितो की आता पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड साहेबांनी आज आपल्याला भेटलेले नसले तरी आपल्याला त्यांनी उद्या आपल्याला येण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर भोसरीचे आपले DCP साहेब जगताप साहेबांकडे आम्ही आत्ता चाललेलो आहोत. त्याचबरोबर भोसरी पोलीस स्टेशनचे जे तळेकर साहेब आहेत, तळेकर साहेबांनी जे काही गोष्टी चालू आहेत म्हणजे याच्यामध्ये जे गैरअर्जदार आहेत त्यांची नावं मी सांगू इच्छितो. अजय मन्नत खवळे, विजू, आलिशा पवार, संभाजी पवार, गणेश, स्वीटी, यश, शुभांगी व इतर 15-16 जण या सर्वांनी मिळून यांना एवढी मारहाण केलेली आहे. आज यांच्या अंगावरती एवढ्या जखमा आहेत. हॉस्पिटलचं ट्रीटमेंट चालू आहे. यांनासुद्धा हॉस्पिटलचं ट्रीटमेंट चालू आहे. आणि तरीसुद्धा हेच जे सर्व जे आहेत गैरहजर यांच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहे. तिथं संघटित गुन्हेगारी म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे. त्यांना पाठीशी घालण्याचं काम का केलं जातं आहे या संदर्भामध्ये आम्ही आज पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालयावरती आलेलो आहोत. त्याचबरोबर या संघटित गुन्हेगारांना आत्तापर्यंत त्यांच्यावरती एवढे केसेस असताना सुद्धा त्यांच्यावर अजूनपर्यंत गुन्हा दाखल हा संदर्भामधले आमच्या ताईंच्या एवढं मारहाण झाली ह्यांची या गुन्हा दाखल का झालेला नाही त्या संदर्भामध्ये जाब विचारण्यासाठी आम्ही नक्की भोसरी पोलीस स्टेशनच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन CP साहेबांच्याच दारामध्ये करणार आहोत. हे आम्ही सांगण्यासाठी आज इथं आलेलो आहे. असं आम्ही पत्रसुद्धा लेखी दिलेलं आहे. आता आम्ही DCP साहेबांकडे जगताप साहेबांकडे चाललो आहे. आम्हाला जगताप साहेबांकडे न्याय मिळाला नाही तर निश्चित आम्ही इथं उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगण्यासाठी आम्ही आलो होतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारक जय लवजी, जय भीम, जय संविधान, जय शिवराय.